हॅलो फ्रेंड्स, तुमचं विशाखाज किचन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कैरीचा सीझन चालू आहे तर आपण कैरीचं लोणचं, मुरंबा, पन्नं बनवतच असतो. आज मी साखर आंब्याची रेसिपी दाखवणार आहे. याला आपण घरगुती जाम म्हणू शकतो किंवा कैरीची आंबट गोड चटणी देखील म्हणू शकतो. साखर आंबा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत. 1 किलो कच्ची कैरी घ्यायची आहे, साखर 2 कप, साजूक तूप 1 टेबलस्पून, 2 दालचिनीचे छोटे तुकडे घेतले आहेत, लवंग घेतलंय 2, 4 काळी मिरी घ्यायची आहे, वेलची पूड घेतली अर्धा टीस्पून आणि केशर घ्यायचे 8 ते 9 काड्या. सगळ्यात अगोदर कैरी धुवून आणि चांगली पुसून घ्यायची आहेत. आता आपण कैरीची सालं काढून घेऊया. सोललेली कैरी आता आपण किसून घेऊया. अशा प्रकारे बाकीच्या कैऱ्या किसून घेऊया. किसलेली कैरी आता आपण साईडला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया. आता एक पॅन घ्यायचा आणि त्याला आपण मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण साजूक तूप घालतोय. तूप गरम झाल्यानंतर त्यात आपण दालचिनीचे तुकडे, लवंग आणि काळी मिरी टाकूया. आता आपण कैरीचा किस टाकूया. तुपावर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिटपर्यंत. आता आपण यात साखर घालणार आहोत. इथे मी 1 किलो कैरीसाठी अर्धा पाऊण किलो एवढी साखर घेतली आहे. आपल्याला साखरेचं प्रमाण कैरीच्या आंबटपणावर ठरवूनच साखर घ्यायची आहे. अर्थातच आपल्याला कमी जास्त गोड आवडत असेल त्यानुसार आपण साखर घ्यायचे. छानपैकी चांगलं मिक्स करूया. साखर विरघळायला लागली तर साखरेचं पाणी सुटायला लागेल आणि हे मिश्रण पाणीदार दिसायला लागेल. आपल्याला कैरी आणि साखर एकजीव होईपर्यंत शिजवायचं आहे. आता चांगलं परतवून घेऊया. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया. फ्लेम लोवर ठेवायची आहे आणि आपण 5-10 मिनिटं शिजवून घेऊया. आता 5-10 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढूया. छानपैकी मिक्स करूया. आपण आता याच्यात केशर घालणार आहोत. केशर घातल्याने मस्त रंग येईल साखर आंब्याला. चांगलं मिक्स करूया. आता आपण हे लक्षात ठेवा, आपल्याला साखर आंब्याला जास्त घट्ट नाही होऊन द्यायचं आहे. त्याला असं पाणीदारच ठेवायचं आहे. एकतरी पाक येईपर्यंत शिजवायचं आहे. मस्त कलर आला याला. आता साखर आंबा बनवण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागलेली आहेत. आता आपण याच्यात वेलची पूड घालणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. साखर आंबा आपला तयार झाला आहे. आता आपण फ्लेम ऑफ करूया. साखर आंब्याला आपल्याला असंच थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण एका स्वच्छ बरणीत भरणार आहोत, जेणेकरून आपण हे जास्त दिवस स्टोअर करू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीन चांगलं आहे. आपण हे बाहेरसुद्धा ठेवू शकतो. साखर आंबा मस्त आंबट गोड झाला आहे. पोळीसोबत साखर आंबा घेऊन त्यात थोडं तूप घालून किंवा पराठेसोबत खूपच छान लागतं. नक्की करून बघा ही रेसिपी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमचा फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका. I hope you like my videos. For more yummy and delicious recipes, subscribe to my Vishakha's Kitchen channel. Thank you.